नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2024-25 शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर काय शुद्धीपत्रक आहे काय नाही तर ते आपण पाहून घेऊत. तर लेटेस्ट 23/3/2026 आत्ताच आलेलं हे PDF आहे, तर आपण पाहून घेऊत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सन 2024-25 पोलीस शिपाई भरती पदाच्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना परीक्षेमध्ये मिळालेले गुण 17/2/2025 रोजी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत काही हरकती असल्यास त्याबाबत या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक, तर हे नंबर आहे यावर, किंवा cro.pcpc, तर ही वेबसाईट आहे, किंवा मेल आहे, ID वर प्रसिद्ध केले पासून 24 तासाच्या आत सविस्तर कारणासह हरकती नोंदविण्याबाबत कळविण्यात आले होते. ओके. त्या अनुषंगाने उमेदवार आदित्य अरुण मगदुम, तर बघा इथे नाव आहेत, चेस्ट क्रमांक 1164, यांनी लेखी परीक्षेच्या गुणाबाबत आक्षेप नोंदविला आहे. तर खूपच विद्यार्थ्यांना खूप छान काम केलेलं आहे, कारण जर आक्षेप नोंदवला नसेल तर खूपच वाईट होत असतं. तर बघा, त्यानुसार उमेदवार आदित्य अरुण मगदुम, चेस्ट क्रमांक 1164 यांनी नोंदवलेल्या आक्षेपाची पडताळणी केली असता त्यांनी उत्तरपत्रिकेवर त्यांचा चेस्ट क्रमांक अस्पष्ट व अपूर्ण नमूद केल्याने त्यांची उत्तरपत्रिका म्हणजेच OMR स्कॅनिंग किंवा तपासणीत नमूद उमेदवार यांचा चेस्ट क्रमांक 1164 असा होता, परंतु तो अस्पष्ट असल्याने 1104 असा तपासला गेला. याबाबत दोन्ही उमेदवार यांना समक्ष उपस्थित ठेवून त्यांचे उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्यात आली. तर बघा, पोलीस भरती निवड मंडळाने सदर आक्षेपाची हरकतीची पडताळणी करून तदनंतर खालीलप्रमाणे सुधारित गुणांचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर या विद्यार्थ्याचं खूपच वर्षे पार वाटोळ झालं असतं जर आक्षेप वगैरे घेतला नसता. तर बघा, याला पहिल्यांदा 39 मार्क पडले आणि नंतर दुसऱ्याला ज्याचं आहे त्यांना 90 मार्क पडले. तर आक्षेप घेतल्यानंतर जो आदित्य अरुण मगदुम हा विद्यार्थी होता, तर त्याला 90 मार्क, खूपच छान मार्क पडले होते. तर बघा, उमेदवाराचे नाव आहेत, यापूर्वी दर्शवलेले गुण, नंतर प्रश्नसंच कोणता, हेच प्रश्नसंच होता दोघा पडत, परंतु ते रोल नंबर किंवा कोणते क्रमांक, चेस्ट क्रमांकामुळे यांचा गुण इकडे तिकडे झाले. तर हीच होती विद्यार्थी मित्रांनो अपडेट. जर कोणाचे अजून काही म्हणजे असंच काही मार्क वगैरे कमी पडले, कुणा इकडं तिकडं हे झाले, तर आक्षेप वगैरे घेऊ शकतात. तर आता झालेला आहे बहुतेक आक्षेप घ्यायचा वेळ किंवा दिवस. आता बहुतेक तात्पुरती आधी प्रोविजनल लिस्ट लागेल. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आणि PDF टेलिग्राम लिंकला किंवा याच्यावर आहे. थँक्यू.